नमस्कार मित्रांनो, कॅनवा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता थोड्या वेळापूर्वी विद्यार्थ्याने एक प्रश्न विचारला होता, की त्या विद्यार्थ्याला एलिमेंट डुप्लिकेट करता येत नव्हतं. त्याला डुप्लिकेट करताना अडचण येत होती. तर त्याला ती अडचण काय येत होती ते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण कोणत्याही एलिमेंटवरती क्लिक करतो, त्यावेळेस आपण या पर्यायाचा उपयोग करून आपण ते एलिमेंट, ते जे काही टेक्स्ट असेल, फोटो असेल, ते आपण डुप्लिकेट करू शकतो. डुप्लिकेट केल्याचा फायदा काय होतो आपल्याला, की सर्व हे टाइप करण्याची गरज पडत नाही. आणि कॅनव्हा ॲप्लिकेशन आपण वापरतोच त्यासाठी, की आपला वेळ वाचावा. जास्त वेळ जाऊ नये, कमी वेळामध्ये चांगली डिझाइन तयार व्हावी. तर त्या विद्यार्थ्याला अडचण अशी येत होती, की एलिमेंट डुप्लिकेट करता येत नव्हतं. म्हणजे तिथे डुप्लिकेटचा पर्यायच येत नव्हता. तर त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही एलिमेंटवरती क्लिक केल्यानंतर जर इथे डुप्लिकेटचा पर्याय शो होत नसेल, तर त्याचा अर्थ असतो, की ते एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटशी कनेक्ट आहे. म्हणजे ते एलिमेंट कुठेतरी ग्रुप झालेलं आहे. म्हणजे आता बघा, या एलिमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं डुप्लिकेटचा पर्याय शो होत नाहीये. इथे काय होतंय, कारण हे ग्रुप केलेलं आहे. हे बघा वरती लोगो आहे आणि त्याच्याखाली जे आहे, त्या लोगोची शॅडो वापरलेली आहे. त्यामुळे काय झालंय दोन्हीचा ग्रुप केलेला आहे आणि जर मला आता याचं डुप्लिकेट करायचं असेल, तर मला पहिल्यांदा अनग्रुप करावं लागणार आणि त्यानंतर डुप्लिकेट करावं लागणार. परंतु मी जर अनग्रुप केलं, तर सर्व सेटिंग जी असते ही लावलेली, ती निघून जाते. तर मग तो काही फायदाच होत नाही. ते परत तेच काम करा, असं होतं. तर त्यावेळेस जर तुम्हाला डुप्लिकेट करायचं असेल, तर त्यावेळेस काय करायचं, एलिमेंटवरती क्लिक करायचं आणि कंट्रोल डी करायचं. कंट्रोल डी केल्यामुळे त्याचं डुप्लिकेट तयार होतं. हे बघा. ठीक आहे. जर तुम्हाला कधी एलिमेंट डुप्लिकेट होत नसेल, तर कंट्रोल डी करायचं. नाहीतर इथे तर पर्याय शो होतोच. इथे जर पर्याय शो होत नसेल, तर कंट्रोल डी करायचं. ठीक आहे. कॅनव्हामध्ये वेळ वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शॉर्टकट शिका. तुम्हाला जे काही पी-डी-एफ दिलेलं आहे, त्याच्या सर्वात शेवटच्या पानावर सर्व शॉर्टकट दिलेले आहेत. त्या शॉर्टकटचा वापर करा आणि वेळ वाचवा. धन्यवाद.